नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे BMS मराठी. तर सुरुवातीलाच काय बऱ्याच विद्यार्थ्यांचे आपल्या कॉमेंट येत होते, सर पदार्थ विज्ञानचे लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करा, कारण जेणेकरून आम्हाला अभ्यास करायला लवकर जाईल. पण कसं आहे की ज्या नोट्स मी लिहितोय आणि लिहून अपलोड करायला असा मला बराच वेळ जातो, कारण की एका दिवसाला फक्त एकच व्हिडिओ टाकणं आणि एकच चॅप्टर करणं जवळपास शक्य पण होत नाहीये. तर ह्यासाठीच मी हे आजचा व्हिडिओपासून हे अशा प्रकारे हायलाइटेड पॉईंटमध्ये नोट्स देतोय की जेणेकरून मग तुम्ही नसते हायलाइटेड पॉईंटचे जरी नोट्स तुम्ही काढल्या किंवा हायलाइटेड पॉईंट जरी बघितले, तुमचं जवळपास ते सिलेबस कव्हर होऊन जाईल. हे आहे आजपासून व्हिडिओची सुरुवात करतो आहे. तर चला, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रमाण, प्रमेय, प्रमाता हे असं बघितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धी व बुद्धी ज्ञानाचे प्रकारला ह्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता काय सांगितलंय, बुद्धी म्हणजे ज्ञानाचे प्रकार काय सांगितले, सा द्विधा स्मृती अनुभवच्च. म्हणजे काय म्हटलं, तर्कसंग्रह यांनी श्लोक दिला आहे की तर्कसंग्रह काय म्हणतात, ज्ञानाचे तर्कसंग्रहाने दोन प्रकार केलेत. कसे की स्मृती आणि अनुभव. स्मृती आणि अनुभव हे ज्ञानाचे दोन प्रकार आहे. आता पहिलं काय स्मृती. आता स्मृती म्हणजे काय की काय सांगितले, दृष्ट श्रुत अनुभव घेतलेल्या विषयांच्या स्मरणाला स्मृती म्हणतात. म्हणजे दृष्ट म्हणजे बघणे, श्रुत म्हणजे ऐकणे आणि अनुभव म्हणजे अनुभव घडलेला असेल तर आपल्याला काय म्हणतात, ह्या विषयांच्या स्मरणाला स्मृती म्हणतात. म्हणजे समजा जसं काय सांगितलं, आता तुम्ही आपलं लेक्चर बघताय म्हणजे दृष्टी झाली, तुमचं दृष्ट झालं. श्रुत म्हणजे आपण जे बोलतोय ते तुम्ही ऐकताय, ते श्रुत म्हणजे ऐकताय. आणि अनुभव म्हणजे तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला अनुभव येत आहे की असंच काही समजा तुम्हाला एखादा प्रसंग घडला, मागं काहीतरी प्रसंग घडला की तुम्ही चहा बनवत होते आणि चहा बनवता तुम्हाला चटका लागला, तर तुम्हाला कळतं की यार नेक्स्ट टाइम की तुम्हाला एक अनुभव येऊन गेला की चहा बनवताना असा गरम असते, चटका वगैरे बसला, म्हणजे तुम्हाला एक अशा प्रकारे एक अनुभव आला. म्हणजे काय झालं की दृष्ट, श्रुत आणि अनुभव घेतलेल्या विषयांच्या स्मरणाला स्मृती म्हणतात. अशा प्रकारे स्मृती होती. आता पुढे बघूया काय सांगितलंय, तर्कसंग्रहानुसार स्मृतीचे पुन्हा दोन प्रकार केले की प्रमाजन्य यथार्थ आणि अप्रमाजन्य यथार्थ. म्हणजे प्रमाजन्य यथार्थ आणि अप्रमाजन्य यथार्थ म्हणजे की जे प्रमाजन्य म्हणजे खरं खुरे आणि जे अप्रमाजन्य यथार्थ म्हणजे की अयथार्थ म्हणजे ट्रू नाही फेक आहे जे. तर त्यानंतर आता काय सांगितले, स्मृतीचे 8 कारण सांगितलेले आहेत. कोणकोणते हे बऱ्याच वेळेस आपल्याला MCQला त्यात विचारला जातो प्रश्न की स्मृतीचे 8 कारण लिहा, किंवा SCQला बऱ्याच वेळेस विचारला जातं की स्मृतीचे 8 कारण कोणकोणते ते सांगा. आणि वायवामध्ये किंवा प्रॅक्टिकलमध्ये बी बऱ्याच वेळेस हा क्वेश्चन आलेला आहे की स्मृतीचे 8 कारण लिहा म्हणून. कोणकोणते ते, निमित्त कारण, रूपग्रहण, सादृश्य, सविपर्य, त्यानंतर काय म्हटलं सत्व अनुबंध, त्यानंतर काय म्हटलं अभ्यास, ज्ञानयोग, त्यानंतर पुनःश्रुत. हे अशा प्रकारे स्मृतीचे 8 कारण सांगितले. आता काय सांगितलंय, स्मरण हे पूर्वीच्या ज्ञानाच्या संस्कारापासून उत्पन्न होते, म्हणजे स्मृतीचे मूळ पूर्व अनुभवात आहे. म्हणजे काय म्हटलं, स्मरण हे पूर्वीच्या आपण जे स्मरण करतोय पूर्वीच्या ज्ञानाच्या संस्कारापासून उत्पन्न होते. म्हणजे आपल्या एखादी गोष्टी स्मरण होती म्हणजे मेमोराईज होती. ती गोष्ट कशी असती, पूर्वीचं जे आपलं ज्ञान असतं. म्हणजे आता तुम्ही जर हे अभ्यास केला आणि पेपरमध्ये लिहायला बसले आणि असा जर प्रश्न दिसला तुम्हाला स्मृतीचे 8 कारण लिहा, तर तुम्हाला तिथं काय होणार, ते स्मरण होणार आहे. स्मरण होणार म्हणजे काय, तुम्ही जे पूर्वीचं ज्ञान घेतलं, हे पूर्वीचे जे ज्ञान घेतलं त्याच्या संस्कारापासून जे उत्पन्न होतं त्याला स्मरण म्हणतात. आणि जे काय म्हणते उत्पन्न होते म्हणजे स्मृतीचे मूळ पूर्व अनुभवातच असते. म्हणजे तुम्हाला अनुभव मिळाला, हे लेक्चरमधून अनुभव वगैरे मिळेल, जे पूर्वीचं ज्ञान संस्कारातून जे होईल त्याला स्मरण म्हटलं, असं यांनी सांगितलंय. त्यानंतर काय म्हटलंय, पूर्व अनुभवावर स्मृती अवलंबून आहे. म्हणजे काय म्हटलं, जे तुम्हाला पूर्व अनुभव आलेत, जे पूर्व अनुभव वगैरे आलेत, म्हणजे ज्याने की तुम्ही व्हिडिओ पाहिले आहेत किंवा तुम्ही चहा बनवता म्हणून तुम्हाला चटका बसलाय, त्यामुळे तुमची जी स्मृती उत्पन्न होती त्यालाच काय म्हटलंय, पूर्व अनुभवावर स्मृती अवलंबून असते. त्या स्मृतीहून भिन्न असे जे ज्ञान होते त्याला अनुभव असे म्हणतात. आता स्मृती आणि अनुभव हे दोन्ही भिन्न ज्ञान आहेत, भिन्न गोष्टी दोन्ही. पण आता सांगायचं एक म्हणजे कसं की पेपरमध्ये जर तुम्ही बसले आणि तुम्ही जर काहीतरी आठवताय तर ती झाली तुमची स्मृती, तुम्हाला जी आठवण येतं ते. आणि अनुभव म्हणजे तुम्हाला जी गोष्ट तुमच्या संग घडलेली आहे, म्हणजे जसं की तुम्हाला चहा वगैरे बनवताना चटका बसला तर तुमच्यासोबत ते झाला अनुभव. आणि स्मृती म्हणजे तुम्हाला जे काहीतरी मेमोराईज, म्हणजे तुम्हाला एक मेमोरीमध्ये तुमच्या लक्षात येतंय किंवा आठवण येते तुम्हाला, ती झाली तुमची स्मृती. आता त्यानंतर
हे झालं की स्मृतीचे दोन प्रकार होते की आपण ह्याच्यात पाहिलं प्रमाजन्य यथार्थ आणि अप्रमाजन्य यथार्थ. त्यानंतर स्मृतीचे 8 कारणं पाहिले आपण. त्यानंतर 8 कारणं झाल्यानंतर स्मृती आणि अनुभवामध्ये फरक पाहिला की स्मृती आणि अनुभव यामध्ये दोघांमध्ये फरक आहे. जी स्मृती असते ती मेमोरी असते आणि जे अनुभव म्हणजे जे अनुभव असतात तुमच्या संग घडलेला असतात तो असतो अनुभव. आता दुसरा आता अनुभव पाहतो आपण. बुद्धीचा प्रकार आहे हा अनुभव. आता काय सांगितलंय, ज्ञात विषयक ज्ञानाला स्मृती आणि अज्ञात विषयाच्या ज्ञानाला अनुभव म्हणतात. माझं ज्ञात विषयाच्या ज्ञानाला स्मृती म्हणजे कसं म्हटलंय की जे तुम्ही पेपरमध्ये बसलाय आणि तुम्हाला जर असा प्रश्न आला की एक प्रश्न जर आला तुम्हाला की स्मृतीचे 8 कारणं लिहा, तर तुम्हाला ज्ञात विषय ना की अगोदर कुठं ना कुठं तुम्ही वाचलेत हे तुमचं झालं ज्ञात विषय. आणि अज्ञात विषय आता म्हणजे काय, अज्ञात विषय म्हणजे तुम्हाला एक अचानक काहीतरी घडलंय, तुम्ही आता फर्स्ट टाइम जेव्हा चहा बनवत होते आणि तुम्हाला माहित नव्हतं ते चटका बसतोय, काहीतरी होतंय गरम, काहीतरी वस्तू पोळती, तर तुम्हाला ते अज्ञात विषय होता सुरुवातीला. आणि जेव्हा तुम्हाला ते अचानक घडलं तुमच्यासोबत, तुम्हाला ते काहीतरी अनुभव आला की यार नाही यार इथं गरम चटका लागतो, मग तो अज्ञात विषय तुम्हाला झाला, त्याला अनुभव म्हटलं. ज्ञात विषयाला स्मृती म्हणतात आणि अज्ञात विषयाला अनुभव म्हणतात, हे त्यांनी सांगितलंय. त्यानंतर काय म्हटलं, यथार्थ. आता हे पुन्हा हेच अनुभवाचे पुन्हा 2 प्रकार की यथार्थ अनुभव आणि अयथार्थ अनुभव. यथार्थ अनुभवाला प्रमा म्हटले आणि अयथार्थ अनुभवाला प्रमा म्हटलं. यथार्थ म्हणजे खरा अनुभव जो तुम्हाला आलाय आणि अयथार्थ म्हणजे जे म्हणजे खरा म्हणजे ट्रू आणि फॉल्स समजा अनुभव, याला अप्रमा म्हटले. त्यानंतर काय म्हटले, यथार्थ ज्ञानाला विद्या म्हणतात आणि अयथार्थ ज्ञानाला अविद्या म्हणतात. जे खरं नॉलेज असतं त्याला विद्या म्हटले आणि जे खरं नॉलेज नाहीये त्याला अविद्या म्हटले, म्हणजे अयथार्थ ज्ञानाला अविद्या म्हटले. त्यानंतर काय सांगितलंय की यथार्थ सत्य अनुभवाला प्रमा म्हणतात, म्हणजे यथार्थ अनुभवाला प्रमा बी म्हणतात. यथार्थ अनुभवाला तेच प्रमा म्हटले. वस्तू जशी आहे तशीच कळणे, म्हणजे आपलं जसं की आता तुम्ही काय करताय, लेक्चर पाहताय, तर तुम्हाला जसं तसं नॉलेज मिळणं किंवा तुम्ही काय पाहिलंय, पेन दिसलाय तुम्हाला की वस्तू तुम्हाला दिसल्या काय कळलंय, पेन आहे, म्हणजे तुम्हाला वस्तू जशाची तशी कळली म्हणजे यथार्थ ज्ञान झालं. म्हणजे वस्तू जशाच तशी आहे तुम्हाला कळणं म्हणजे यथार्थ अनुभव. उदाहरण काय सांगितलंय, चांदीला बघून चांदी या वस्तूचे नेमके तेच ज्ञान होणे. म्हणजे तुम्ही जर मार्केटमध्ये गेले कुठं आणि तुम्ही चांदी बघितली तर चांदीला बघून तुम्हाला ती चांदीचं ज्ञान झालं, म्हणजे ते कोण झालं, यथार्थ अनुभव झालं. आता त्यानंतर काय पाहायचं आपल्याला, काय म्हटलं, पुन्हा अनुभूती 4 प्रकारची असते. अनुभूती पुन्हा काय सांगितले की 4 प्रकार सांगितले यथार्थ अनुभवाचे. 4 प्रकार सांगितले. पुन्हा काय सांगितले, प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती आणि शब्दच. एवढं ध्यानात ठेवायचं, दुसरं काही नाही. काय ध्यानात ठेवायचे 4 प्रकार, प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती आणि शब्दच, हे झाले 4 प्रकार. त्यानंतर आता आपलं सुरू करायचं अयथार्थ अनुभव. अयथार्थ म्हणजे कसं की अयथार्थ अनुभव म्हणजे अप्रमा होय. म्हणजे कशी, जी वस्तू जशी आहे तशी न ज्ञान होणे, म्हणजे जी वस्तू जशी आहे तसं ज्ञान न होणं. जसे उदाहरण सांगितलंय की शिंपल्याला पाहून त्याला चांदी समजणे. आता काय, जी वस्तू जशी आहे तसं ज्ञान न होणं, की तुम्ही जर पाहिलं, जर उदाहरण पाहायला गेलं की हा पेन आहे आणि हा पेन जर तुम्हाला पाहून हा पेनचं ज्ञान नाही होणं की हा पेन नाही, तुम्हाला समजलंच नाही, म्हणजे हा काय अयथार्थ ज्ञान झालं. आणि जर यथार्थ म्हणजे काय की हा पेन बघितला तुम्ही आणि बघितल्या तुम्हाला कळलं की अरे ह्याला निडल आहे, की अरे हा चलतो, ह्याच्यामध्ये इंक आहे, म्हणजे हा पेन आहे, मग ते झालं यथार्थ. आणि ह्याला बघितल्यावर तुम्हाला सुद्धा कळलं नाही काय आहे म्हणून, की ते कोण झालं, अयथार्थ अनुभव झाला. तेच सांगितलं की शिंपल्याला पाहून त्याला चांदी समजणं, म्हणजे शिंपल्याला जर बघितलं तुम्ही, ज्यामध्ये शिंपल्यामध्ये मोती असतो, त्या शिंपल्याला बघून जर तुम्हाला चांदी समजत असेल तर ते अयथार्थ अनुभव आहे. त्यानंतर आता अयथार्थाचे पुन्हा 3 प्रकार. कोणकोणते, काय, संशय, विपर्य आणि तर्क. संशय, विपर्य आणि तर्क. आता नावातच संशय म्हणजे संशय घेणं वगैरे, म्हणजे तेच प्रकारे संशय. तेच संशय सांगितले की एकाच वस्तूच्या ठिकाणी समान व परस्पर धर्माचा जो विशिष्ट संबंध राहतो त्याला संशय म्हणतात. म्हणजे एकाच वस्तूच्या ठिकाणी समानपणा असतो आणि परस्पर विरुद्ध धर्माचा जो विशिष्ट संबंध असतो, संबंध राहतो, त्याला ज्ञानाला संशय म्हणतात. म्हणजे समान म्हणजे सेम पण असेल आणि परस्पर विरुद्ध म्हणजे अपोजिट पण असेल. जसं की उदाहरण थोडं समजून घेऊया, की उदाहरण काय, त्याला मंद दिलंय की मंद प्रकाशात जमिनीवर पडलेले दोरी ही साप आहे असा संशय होतो. म्हणजे संशय म्हणजे आता तुम्ही जर अंधारातून चालले, अंधारामधून जाताय तुम्ही आणि तुम्हाला अंधारामध्ये जर एक दोरी पडलेली आणि तुम्ही त्याच्यावर पाय दिला आणि पाय दिल्यावर तुम्हाला की यार काहीतरी जाड लागलंय आणि मग लागल्यावर मग तुम्हाला काय वाटतं की यार अंधारात साप असेल हा, आणि मग तुम्हाला त्याचा संशय आला. तेच संशय की संशय असणं म्हणजे समान गुण तुम्हाला काय होते, जाड होते वगैरे ते होते. आणि परस्पर विरोधी काय होते की ती दोरी होती, पण तुम्हाला माहित नव्हतं ते परस्पर विरोधी गुण होता ते, की तेच सांगितलं मंद प्रकाशात जमिनीवर पडलेली दोरी ही साप आहे असा संशय होतो. आता पुढचं बघूया काय सांगितलंय की आता
जे पुढं सांगितलंय की आता विपर्य म्हणजे काय आहे की मिथ्या ज्ञानाला विपर्य म्हणतात. म्हणजे मिथ्या ज्ञान म्हणजे फॉल्स नॉलेज, मिथ्या ज्ञानाला विपर्य म्हणतात. मिथ्या ज्ञानाला विपर्य म्हणतात. आता जसं काय शिंपल्याला बघून चांदीचे ज्ञान होणे, ही व्याख्या आणि उदाहरणं यामध्ये खूप IMP आहेत. जर तुम्ही संशय लेत आहात तर संशयाचं तुम्हाला साप म्हणजे मंद प्रकाशातून जाताना म्हणजे दोरीवर पाय पडल्याने तुम्हाला साप समजणं म्हणजे ते एक संशय, असे उदाहरणं सांगण्यात महत्त्वाचे. तसे विपर्य म्हणजे काय की मिथ्या ज्ञानाला विपर्य म्हणतात. मिथ्या ज्ञान म्हणजे फेक नॉलेजला विपर्य म्हणतात. जसं की शिंपल्याला बघून चांदीचे ज्ञान होणे असं. आता काय सांगितलं, आता तर्क म्हणजे काय होणं की लॉजिक. आता तर्क म्हणजे एक प्रकारे आपण तर्क नाही का तर्क लावणे, की तर्क म्हणजे एक लॉजिक, एक तर्क लावला, एक अनुमान लावला, त्याला तर्क म्हणजे लॉजिक लावणं. आता ते तर्क बघूया काय सांगितलंय की यथार्थ रूपाने न जाणलेले कोणत्याही वस्तूच्या तत्वाला खरे खुरं समजण्यासाठी कारण विचार विमर्श करण्याला तर्क म्हणतात. म्हणजे काय म्हणते, यथार्थ रूपने न जाणलेले कोणत्याही, म्हणजे यथार्थ म्हणजे खऱ्या खुऱ्या रूपने की सत्य न जाणल्याने कोणत्याही वस्तूच्या तत्वाला खरे खुरं समजण्यासाठी कारण करण्याला तर्क म्हणतात. म्हणजे आपल्याला त्याचं एक खरं खुरं माहिती नाही आहे काय कोणत्या गोष्टीचं, आणि त्या तत्वाला आपण काय करणं, एक तर्क लावणं म्हणजे एक वस्तूला की खरे खुरे समजण्यासाठी एक कारण देणं. एक आपल्याला समजा की उदाहरण द्यायचं म्हटलं की पर्वतावर काय आहे की एक अनुमान लावणं, एक पर्वतावर धूर निघतोय आणि त्या पर्वतावर धूर निघतोय तर आपण खालून बसल्या काय अनुमान लावू शकतो, तर्क काय लावू शकतो की त्या पर्वतावर आग्नेय असावा, त्यामुळे तिथं धूर असावा. म्हणजे काय की एक तर्क लावला ना आपण की एक धूर आहे म्हणून तिथं काय धूर आहे तर तिथं आग्नेय असणार आहे आणि त्या आग्नेय असल्यामुळे तिथं धूर असणार आहे. असं तर्क लावणं की कोणत्याही वस्तूला खरं खुरं समजण्यासाठी एक कारण देणं किंवा विचार विमर्श करणं त्याला तर्क म्हटलंय. आता तेच सांगितलंय की ह्याला काय एक प्रकारचे हे विचारात्मक ज्ञान आहे. म्हणजे एक विचार करून आपण लावलेला तर्क हे विचारात्मक ज्ञान आहे. उदाहरण जर दिलं त्याला काय सांगितलंय, शेतात दुरून एका मनुष्यकृती वस्तूला पाहिल्यावर तो मनुष्य आहे की खांब आहे असा विचार मनात येतो. म्हणजे असा एक निष्कर्ष घेतो की मनुष्य आहे की खांब नाही, तो मनुष्य आहे खांब नाही. म्हणजे आपण जर शेतात जर गेलो तर शेतात म्हणजे तुम्ही एक बुजगावणं पाहिलं म्हणते, बुजगावणं लावलं म्हणतात गावाकडं, की एक जर खांब असतो उभा आणि त्या खांबावर कापड वगैरे असे घातलेले असते, तिथं आपण लांबून जर पाहिलं तर आपल्याला काय वाटतं शेतामध्ये माणूस असावा, पण तो माणूस नसून तो खांब असतो, ते एक बुजगावणं असतं. तसंच ते म्हटलंय की शेतात दुरून ते एक तर्क लावला की आपण लांबून तर्क लावू शकतो, की तर्क विचार येतो मनात की लांबून त्या खांबाला बघून त्या बुजगावण्याला बघून की तो माणूस आहे असं. तसंच काय सांगितलं पुढं की तर्काचे 5 प्रकार केले आहेत. कसे सांगितले, व्याघात, आत्माश्रय, अनन्याश्रय, ते चक्रक आणि अनवस्था. म्हणजे यात काय सांगितलं हे खूप महत्वाचं आहे. एसिक्यूला बऱ्याच वेळेस खूप बऱ्याच वेळेस की हे विचारलं जातं की बुद्धी आणि बुद्धीचे प्रकार आणि त्याचे सप्रकार जे असेल ते लिहा म्हणून. आता तर्काचे प्रकार हे फिक्स म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला जे असतं त्यामध्ये बऱ्याच वेळेस वायवामध्ये त्याच्यात विचारलं जातं की तर्काचे प्रकार सांगा. बघून घेऊया काय काय सांगितले. व्याघात म्हणजे केलेल्या विधानानेच ते विधान असिद्ध होणे, केलेले जे विधान असतं त्या विधानात ते असिद्ध होणं म्हणजे ते खोटं सिद्ध होणं. जसं की मी मुका आहे असे बोलून दाखवणं. आता मुक्या व्यक्तीनेच बोलून दाखवलं की मी मुका आहे का काही लॉजिक ह्याच्यामध्ये, की मुका व्यक्तीच सांगतो की मी मुका आहे, म्हणजे केलेल्या विधानानेच ते विधान असिद्ध होणे, ते झालं व्याघात. आता आत्माश्रय म्हणजे लक्षण सांगताना त्याच लक्षणाचा आधार घेणे. आत्माश्रय म्हणजे लक्षण सांगताना त्याच लक्षणाचा आधार घेणे. जसं की काय सांगितलं, ब्राह्मणाचा मुलगा तो ब्राह्मण, म्हणजे ब्राह्मणाचा मुलगा तो ब्राह्मण म्हणजे लक्षण काय घेतलं त्यांनी की ब्राह्मण घेतले, आणि लक्षणाचं सांगतानाच लक्षणाचा आधार घेणं म्हणजे स्वतःचं लक्षण सांगतानाच ते लक्षणाचा आधार घेणं म्हणजे ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण. आता हे त्यानंतर हे झालं आत्माश्रय. आता काय तिसरं काय, अनन्याश्रय. आता अनन्याश्रय म्हणजे काय सांगितलंय की शशांक उठ असे म्हटल्यावर शशांक जागृत होतो, पण या वाक्यासाठी श्रावणासाठी शशांक आधी जागृत असायला पाहिजे. हे त्याचं वाक्य एवढं जर ध्यानात ठेवलं तरी चालून जाईल. आता त्यानंतर काय सांगितलं, चक्रक. आता चक्रक म्हणजे काय, परंपरेने युक्त अनन्याश्रय म्हणजे चक्रक, म्हणजे परंपरेने युक्त अनन्याश्रय म्हणजे चक्रक असं यांनी सांगितलं. त्यानंतर अनवस्था म्हणजे कल्पनास्थैर्य नसणं, म्हणजे कल्पनास्थैर्य नसणं म्हणजे अनवस्था. त्यानंतर आता हे
अशा प्रकारे आपण पूर्ण बुद्धीचं हे पाहिलंय की बुद्धीचं काय, बुद्धीचे प्रकार होते. बुद्धीचे ज्ञानाचे प्रकार, अनुभव आणि स्मृती. अनुभव म्हणजे आपल्याला की अनुभव जे अनुभवातून गोष्टी मिळतात, आणि स्मृती म्हणजे मेमोरायझिंग पॉवर असते आपली मेमोरीमधून. स्मृती आणि अनुभवमध्ये फरक पाहिला होता आपण. त्यानंतर अनुभवाचे पुन्हा 2 प्रकार पाहिले होते, प्रमा आणि अप्रमा. प्रमाला आपण यथार्थ अनुभव म्हटलं होतं आणि अप्रमाला अयथार्थ अनुभव म्हटलं होतं. आता प्रमाचे पुन्हा आपण 4 प्रकार काय पाहिले होते, प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती आणि शब्द. एवढं जर नाव ध्यानात ठेवलं तर छान आहे. त्यानंतर अप्रमाचे आपण प्रकार पाहिले होते, संशय, विपर्य आणि तर्क. आता संशय, विपर्य आणि तर्क मागे सांगायचंच राहून गेलं की संशयाचे 3 प्रकार होते की समान धर्म दर्शनजन्य, त्यानंतर विप्रती पित्तजन्य, त्यानंतर असाधारण धर्मजन्य. असे नसते नाव जर ध्यानात ठेवले तुमचं काम होऊन जाईल. त्यानंतर विपर्य. आता विपर्य आणि तर्क. तर्काचे खूप IMP आहेत तर्काचे प्रकार. यात प्रकार तर्क सांगितले, व्याघात, आत्माश्रय, अनन्याश्रय, चक्रक आणि अनुभवस्था. हे असे होते अप्रमा म्हणजे अनुभवाचे प्रकार. आता स्मृतीचे प्रकार कोणकोणते पाहिले, प्रमाजन्य, अयथार्थ आणि अप्रमाजन्य अयथार्थ. त्यानंतर स्मृतीचे 8 कारण सुद्धा पाहिले होते आपण, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला सुरू करायचं आहे प्रमेय. आता प्रमेय म्हणजे काय की यथार्थ ज्ञानाच्या विषयाला प्रमेय म्हणतात. म्हणजे यथार्थ ज्ञानाचा विषय म्हणजे खऱ्या खुरा ज्ञानाचा विषय म्हणजे त्याला प्रमेय म्हटलं. यथार्थ ज्ञानाच्या साधनाला काय म्हटलं होतं आपण, प्रमाण म्हटलं होतं. त्यानंतर जो कर्ता असतो तो कोण असतो, कर्ता कोण असतो, प्रमाता असतो. त्यानंतर काय म्हटलं, प्रमेय म्हणजे अस्तित्वात असलेली गोष्ट. प्रमेय अस्तित्व असलेली खरी खुरा अस्तित्व आहे अशी म्हणजे काय प्रमेय, अशी म्हणजे प्रमेय. आता काय सांगितलं, प्रमेय ज्ञेय आहे म्हणजे ज्ञान होतं त्याचं, साध्य आहे. प्रमाण ज्ञानाचे साधन असल्यामुळे ज्ञापक आहे. त्यात प्रमाण काय, प्रमाण हे साधन आहे, प्रमेय हे साध्य. आता साध्य आणि साधक हे मध्ये खूप छान डिफरन्स आहे की साध्य आणि साधक. आता साध्य आणि साधक, आता काय सांगितलं, प्रमेय हे ज्ञेय आहे आणि साध्य आहे. त्यांनी काय सांगितलं, प्रमेय काय जो ज्ञानाचा विषय तो साध्य आहे, आणि ज्याद्वारे जे साधनाद्वारे आपल्या ज्ञानाचा विषय मिळतो ते असते साधन ते असते प्रमाण. तेच सांगितले की प्रमाण हे ज्ञानाचे साधन आहे आणि प्रमेय हे ज्ञेय आणि साध्य आहे. साध्यचे साधन म्हणजे साध्य ज्याद्वारे कर्त्याला मिळतो, कशाद्वारे मिळतो, साधनाद्वारे मिळतो ते असतं साधन जे असतं प्रमाण, आणि जे साध्य असतं ते असतं प्रमेय. असं क्लिअर आहे. त्यानंतर आता पुढे जर गेलं पाहायला तर आता काय सांगितलंय, जो यथार्थ अनुभवाचं योग्य आहे त्याला प्रमेय म्हणतात. जो यथार्थ अनुभवाचं योग्य आहे त्याला प्रमेय म्हणतात. आता यथार्थ ज्ञानाचा विषय म्हणजे प्रमेय. आता काय तेच सांगितलं की यथार्थ अनुभवाचं योग्य आहे त्याला प्रमेय, किंवा यथार्थ ज्ञानाचा विषय आहे त्याला प्रमेय म्हटलंय. आता हे झालं. त्यानंतर काय सांगितलंय, आता प्रमेयाचे भेद. आता प्रमेयाचे भेद खूप IMP म्हणजे IMP VV करून ठेवा की VV की हे बऱ्याच वेळेस विचारलं गेलंय की प्रमेयाचे भेद लिहा. SCQला म्हणजे SCQला बराच वेळेस क्वेश्चन आलेला आहे हा की हे 12 भेद, किंवा आपल्या वायवामध्ये त्याच्यामध्ये फिक्स हमखास विचारणार क्वेश्चन. SCQ मध्ये लिहून ठेवा की SCQ मध्ये कधी पण हा प्रश्न येऊ शकतो की काय प्रमेयाचे भेद संख्या किती, प्रमेयाचे भेद लिहा असं म्हणून. की आता SCQच क्वेश्चन काय, न्यायदर्शनकारांनी 12 प्रमेय सांगितले. 12 प्रमेय सांगितले. कोणकोणते प्रमेय म्हणजे काय सांगितलं होतं, यथार्थ ज्ञानाचा विषय. आपण काल एक एक्झाम्पल पाहिलं होतं काय की मी मोबाईलवरून आयुर्वेद पदार्थचे लेक्चर पाहतोय. त्यात जे मी होतो तो कर्ता होता, जे मोबाईल होता ते साधन होतं म्हणजे प्रमाण होतं, आणि जे काय विषय होता म्हणजे काय होतं, जे प्रमेय होता, प्रमेय म्हणजे यथार्थ ज्ञानाचा विषय जो होता, यथार्थ ज्ञानाचा विषय जो होता प्रमेय म्हणजे काय पदार्थ, आणि जो प्रमा होती ते आयुर्वेद होतं. जे ज्ञानाचा विषय होता म्हणजे पदार्थ होता, ते ज्ञानाचा विषय म्हणजे प्रमेय. असं एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेतलं होतं. त्यानंतर काय सांगितलं होतं की आता हे प्रमेयाचे भेद काय होते, आत्मा, शरीर, इंद्रिय, अर्थ, बुद्धी, मन, प्रवृत्ती, दोष, प्रत्ययभाव, फल, दुःख आणि अपवर्ग. आता मी एक ट्रिक बनवली होती की माझ्या वेळेस काय की एक शरीर असतं, शरीरामध्ये आत्मा असते, शरीरामध्ये इंद्रिय असते, आणि मग इंद्रियाचा काही अर्थ असतो, त्याच काय इंद्रियाचा अर्थ, त्यानंतर शरीरामध्येच बुद्धी असते, शरीरामध्येच मन असतं, असं ठेवलं. शरीरामध्ये आत्मा आहे, शरीरामध्ये बुद्धी, मन आहे, शरीरामध्ये इंद्रिय आणि इंद्रियाचा अर्थ आहे. त्यानंतर प्रवृत्ती, त्यानंतर शरीरामध्ये दोष आहे, त्यानंतर शरीराचे आता हे झालं. त्यानंतर आता काय हे असं ध्यानात, आणि बाकीचं असं ध्यानात ठेवलं होतं की वर प्रवृत्ती, पासून प्रवृत्ती, प्रत्ययभाव. त्यानंतर हे आता दुःख आहे, दुःख काय फल आहे, हे दुःख हे कर्माचं फळ असते, दुःख हे फल आहे, आणि हे ध्यानात ठेवलं होतं का अपवर्ग. असं शरीर आहे, शरीराच्या आतमध्ये आत्मा आहे, शरीरामध्ये इंद्रिय, शरीरामध्ये बुद्धी
बुद्धी, शरीरमध्ये मन आहे, शरीरमध्ये दोष आहे, आणि इंद्रियाचा काय असतो अर्थ, त्यानं पासून प्रवृत्ती, प्रत्ययभाव, आणि काय दुःख हे काय फल आहे, हे कर्माचं फल आहे समजा, दुःख फल, आणि अपवर्ग असं समजा, वाईट कर्माचं फल दुःख असतं, हे असं आपण ट्रिक बनवून असं ध्यानात ठेवलं होतं 12 प्रकारे. आता एक एक बघूया. आता आत्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे सोल. 12 प्रमायात ज्ञान अधिकरणाला आत्मा आहे, म्हणजे काय, 12 प्रमायात ज्ञान अधिकरणम आत्मा आहे, म्हणजे ज्ञानाचं अधिकरणम आत्मा आहे. असं सांगितलंय की प्रतिशरीरात भिन्न त्याच्याशी मनाचा संबंध येऊन ज्ञान प्राप्त होते. म्हणजे काय म्हटलं, प्रत्येक शरीरात प्रतिशरीरात भिन्न भिन्न असते आत्मा, आणि काय म्हणा प्रतिशरीरात भिन्न असून त्याच्याशी ज्ञान मनाचा संबंध येऊन ज्ञान प्राप्त. आत्म्याचा मनाचा इंद्रियाचा आणि इंद्रियाचा त्याच्या विषयाचा संबंध येऊन ज्ञानाची प्राप्ती होते कोणाला, आत्म्याला. असं सांगितलंय. त्यांचं शरीर म्हणजे काय, आत्म्याच्या भोगाचा आधार असून क्षेत्र आहे, म्हणजे जिथं आत्मा स्थित असते ते शरीर आहे. आता इंद्रिय म्हणजे काय, ज्ञानेंद्रिय बाह्य शब्दाशी विषयाचे ग्रहण, म्हणजे काय, ज्ञानेंद्रिय जे बाह्य विषयाची बाह्य शब्दादी विषयांचे ग्रहण करतात ते इंद्रिय. आता इंद्रियाचा अर्थ म्हणजे काय असतो, इंद्रियांचा अर्थ म्हणजे विषय. काय सांगितलं, जसं की श्रोत्र इंद्रियाद्वारे ज्याचे विषयाचे अर्थात काय म्हटलं शब्दाचे ज्ञान प्राप्त होते ते म्हणजे अर्थ. श्रोत्र इंद्रियाचा विषय जो अर्थ आहे, विषय जो असतो तो काय असतो, शब्द असतो, असं नाही सांगितलंय. त्यानंतर आता काय सांगतात, बुद्धी. आता बुद्धी म्हणजे सर्व प्रकारचे सुख दुःखादी अनुभव. आता बुद्धीद्वाराच आपल्याला कळतं की सुख आहे का दुःख आहे, सुख दुःखादी ज्ञानाचे अनुभव आपल्याला काय, बुद्धी. काय सर्व प्रकारचे सुख दुःखादी अनुभव म्हणजे बुद्धी. आता मन म्हणजे काय, सुख दुःखादी उपलब्धीचे साधन म्हणजे मन. आता सुख दुःख जे उपलब्धी ज्याच्यामुळे आपल्या साधनाद्वारे कळतं ते काय असतं, मन. सुख दुःखादी उपलब्धीचे साधन म्हणजे मन. आता त्यानंतर काय सांगितलंय, प्रवृत्ती. आता प्रवृत्ती वेगवेगळी असते लोकांची प्रवृत्ती, कायिक असते, वाचिक असते, मानसिक असते. कर्माचा समावेश यात होतो, म्हणजे काय सांगितलं की कायिक वाचिक मानसिक कर्माचा समावेश यात होतो म्हणजे प्रवृत्ती असते. त्यानंतर दोष म्हणजे काय, प्रवृत्ती उत्पन्न करणारे दोष म्हणतात. आता जे प्रवृत्ती उत्पन्न करणारे कोण असतात, जे प्रवृत्ती उत्पन्न होती ती दोषामुळे होती, प्रवृत्ती उत्पन्न करणाऱ्याला दोष म्हणतात. 3 प्रकारचे असतात यात, काय की राग असतो, द्वेष असतो, द्वेष म्हणजे क्रोध व मोह असतो. राग, द्वेष आणि मोह यांच्याद्वारा पाप म्हणजे अधर्म व पुण्याचे धर्म प्रवृत्ती उत्पन्न होते. ह्या दोषामुळेच काय होते, प्रवृत्तीची उत्पन्न होते. ते कोणते असते की धर्म असेल किंवा अधर्म असेल. त्यानंतर प्रत्ययभाव म्हणजे काय, यालाच पुनर्भाव सुद्धा म्हणतात, की मृत्यूनंतर पुन्हा जन्म घेणे याला प्रत्ययभाव म्हणतात. मृत्यूनंतर पुन्हा जन्म घेणे म्हणजे प्रत्ययभाव. आता फल म्हणजे काय, प्रवृत्ती व दोषानुसार उत्पन्न होणाऱ्या अर्थाला फल म्हणतात. जे प्रवृत्ती आणि दोषाद्वारे जे उत्पन्न होतं ते फल म्हणतात. आता फल कसं असतं, फलामध्ये सुख दुःखादीची संवेदना ही कर्मानुसार असेल. जर चांगले कर्म केलं सुख असेल, जर वाईट कर्म केलं दुःखादी संवेदना असेल. तुम्हाला आणखी सुद्धा सांगतोय, काही विद्यार्थी म्हणजे सर नोट्स नाहीत आम्हाला, तर नोट्स म्हणजे हे जे हायलाइटेड पॉईंट जरी तुम्ही घेतले तर ह्या तुमच्या नोट्स आहेत, तर हे हायलाइटेड पॉईंट घ्या किंवा हायलाइट करा आणि हेच पुन्हा पेपरपर्यंत वाचत घ्या, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. आणि ह्याच तुमच्या शॉर्ट नोट्स आहेत जे मी नोट्स देत आहेत, ह्याच नोट्स आहेत त्या. दुसरं काय, दुःख म्हणजे काय, शरीर व मनाच्या प्रतिकूल संवेदनेला दुःख म्हणतात. शरीर आणि मनाच्या प्रतिकूल ज्या संवेदना असतात त्याला दुःख म्हणतात. यात पीडा किंवा संताप असतो. यात दुःखामध्येच पीडा किंवा संताप असतो. दुःखात संख्येने 3 प्रकार सांगितले, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक असे दुःखाचे 3 प्रकार सांगितले. आता पुढचं बघूया 12वं काय सांगितले की अपवर्ग म्हणजे काय, फ्रीडम फ्रॉम सफरिंग, म्हणजे याला मोक्ष म्हणतात. अपवर्ग म्हणजे एक वर्ग आहे काय की ज्याच्या वर म्हणजे मोक्ष, एक फ्रीडम फ्रॉम सफरिंग मोक्षाची प्राप्ती होणे असे अपवर्ग. याला काय म्हणलंय की अपवर्ग मोक्ष सुद्धा म्हणतात. दुःखापासून मुक्ती मिळणे म्हणजे अपवर्ग होय. आता तेच पुढे काय सांगितलंय की अशा प्रकारे आपण प्रमेयाचे भेद ते पाहिलेत. आता पुढे काय बघतो आपण की प्रमाता. आता प्रमाता म्हणजे काय, प्रमेय म्हणजे ज्ञानाचा विषय पाहिला होता आणि ज्ञात्याला प्रमाता म्हणतात. जो ज्ञाता होता, करता होता त्याला प्रमाता. आता तुम्हाला एक सांगतो की आपण जे एक्झाम्पल पाहिलं होतं की मी मोबाईलवरून काय करतोय की आयुर्वेद पदार्थचे लेक्चर करतोय. ज्यात आपण जे पदार्थ पाहिलं होतं ते ज्ञानाचा विषय होता आणि जो मी होतो जे ज्ञाता आहे, तुम्ही मी ते जे लेक्चर करत होता ते कोण होता, प्रमाता होता, करता होता. हे आता काय सांगितलंय, आत्मा ज्ञानवान आहे, कर्णाच्या साहाय्याने त्याला ज्ञान होते. जे करण कोण असतं म्हणजे कर्णाच्या साहाय्याने त्याला ज्ञान होते. आता करण म्हणजे कोण सांगितलंय, मन सांगितलंय, बुद्धी सांगितलंय, ज्ञानेंद्रिय सांगितले, कर्मेंद्रिय सांगितले. की आत्मा ज्ञानवान आहे आणि त्याला मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या साहाय्याने ज्ञान होते. आता कालच शिकवलं होतं आपण की प्रमेय, प्रमाण आणि प्रमाणता,
की उदाहरण दिलं होतं की मी मोबाईलवरून पदार्थचे लेक्चर करतोय, म्हणजे आयुर्वेद असं उदाहरण दिलं आपण की त्यामध्ये काय सांगतं यथार्थ अनुभव प्रमा जो यो अथार्थ प्रमेयते तत् प्रमेयम त्यानं प्रमाकरणम प्रमाणम आत्मज्ञ करणे, म्हणजे काय सांगतं यथार्थ ज्ञान कोण असतं, प्रमा असतं, प्रमेय कोण असतं, यथार्थ ज्ञानाचा विषय, प्रमाण म्हणजे यथार्थ ज्ञानाचे साधन, आणि जो प्रमात असतो करत असतो. मी जो कोणी प्रमात आहे, प्रमा कोण होतं आयुर्वेद होतं, प्रमेय कोण ज्ञानाचा विषय होता पदार्थ, आणि त्यानंतर प्रमाण जे पाहिलं होतं साधन म्हणजे मोबाईल पण, आणि प्रमाता कोण होतं मी होतो, अशा प्रकार होतं. त्यानंतर प्रमाणाचे महत्त्व म्हणजे प्रमाणाचे महत्त्व काय आता बघून घेऊया, ते पण हायलाइटेड पॉईंटमधून शॉर्ट नोट्स आहेत, नोट्स तुम्ही घेऊ शकता ह्याच्यात. त्यानंतर यथार्थ ज्ञान ज्या साधनाने होते त्या साधनाला प्रमाण म्हणतात. प्रमाणाची महत्त्वाची भूमिका आहे, या प्रमाणाची महत्त्वाची भूमिका आहे. त्यानंतर यंत्र जेवढे शुद्ध असेल तेवढंच प्रमाणात होणारे ज्ञान हे शुद्ध असते, म्हणजे यंत्र जेवढे शुद्ध असतील तेवढे प्रमाणात ज्ञान होणं शुद्ध आहे. त्यानंतर काय म्हटलं, जर इंद्रियात दोष असतील, इंद्रियातच दोष असतील तर उपकरणांना सुद्धा होणारे ज्ञान हे दोषयुक्त होईल. काय सांगतं इंद्रियजन्य ज्ञानाची शुद्धता व अशुद्धतेच्या बाबतीत निर्णय हे अंतःकरणाद्वारे घेतला जातो. भारतीयांनी इंद्रियजन्य ज्ञानाला निर्दोष मानले आहे. त्यानंतर काय सांगितलंय, भारतीय दर्शनशास्त्रात शरीर मनाला अधिक ठेवावे, कारण तोच व्यक्ती आपल्या पुरुषार्थ साध्य करतो, म्हणजे मन आणि शरीर जे शुद्ध असं द्या तर तो व्यक्तीच कसाचं पुरुषार्थ साध्य करू शकतो. आपल्या भारतीय दर्शनात असं म्हटलंय, शुद्ध पुरुषाला धर्म अर्थ काम मोक्ष या चतुर्थ पुरुषाची प्राप्ती होते, पुरुषार्थाची प्राप्ती होते. शुद्ध ज्ञानासाठी प्रमाणाद्वारे होणारे यथार्थ ज्ञान तेवढेच महत्त्वाचे. प्रमाणाला जीवनात मोलाचे स्थान आहे असं यांनी सांगितलंय. प्रमाण यथार्थ ज्ञानाचे साधन आहे व यथार्थ ज्ञान जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आत्मज्ञान होत नाही. जोपर्यंत यथार्थ म्हणजे खरं ज्ञान मिळत नाही तोपर्यंत काय होत नाही, आत्मज्ञान प्राप्ती होत नाही असं सांगितलंय. त्यानंतर प्रतिफलमचं वर्णन म्हणजे काय सांगितलंय, काय की प्रत्यक्षादी प्रमाणाद्वारे रोगी परीक्षेत व रोगी निदानात प्रत्यक्ष प्रमाणाचे अनुमान उपमान इत्यादी उपकार प्रमाणाचा उपयोग होतो. म्हणजे काय प्रत्यक्ष काय होतं, रोगी परीक्षेमध्ये प्रमाण काम येतं, तर रोगी परीक्षाचं प्रत्यक्ष प्रमाण येतं. तसंच काय सांगितलं, रोगी प्रत्यक्ष प्रमाणेच अनुमान व उपमान प्रमाणाचा उपयोग होतो, म्हणजे रोग निदानात सुद्धा बी अनुमान आणि उपमान इत्यादी प्रमाणाचा उपयोग होतो. त्यानं काय ते नंतर स्वतः प्रमाण्यवाद काय सांगितलं, प्रमाणाद्वारा प्रमात्व म्हणजे यथार्थाचं जे ज्ञान होते, एखादे ज्ञान होत असताना त्यातील असिद्धता प्रमाणाद्वारा सिद्ध करता येत नसेल अशा वेळी यथार्थ ज्ञानाचे यातील तथ्य कळते असं यांनी सांगितलंय. त्यानंतर पुढं काय, परत प्रमाजन्य म्हणजे ज्ञानाचे प्रमाजन्य स्वतःहून कळत नाही, तर त्या ज्ञानाची सत्यता त्याहून भिन्न अशा अनुभवावरून कळते. उदाहरण जर जलज्ञान झाले तरी ते ज्ञान खरे की खोटे संशय निर्माण होऊन मनुष्याला जलाच्या ठिकाणी जाण्यास प्रवृत्त होते, आणि व ते जल प्रत्यक्ष पाहतो, स्पर्श करतो, पिऊन तहान भागवतो. त्या जलज्ञानाची यथार्थता अनुभवाने निश्चित होते असं कळतंय. आता काय सांगितलंय की एकविध प्रमाणमध्ये काय की आता प्रमाणाची काय सांगितलं, विभिन्न मतानुसार प्रमाणाची संख्या सांगितली. आता काय सांगितलं, एकविध प्रमाण कसे चार्वाक यांनी प्रत्यक्ष प्रमाण दिलं. त्यानंतर काय सांगितलंय त्यानंतर द्विविध प्रमाण माधव संप्रदायामध्ये काय सांगितलं, प्रत्यक्ष व शब्द हे दोन प्रमाण मानतं. त्यानंतर बौद्ध जैन आणि वैशेषिक हे सुद्धा दोनच प्रमाण मानतात. MCQचे पॉईंट महत्त्वाचे हे. त्यानंतर काय सांगितलंय की त्रिविध परीक्षा सांख्य योग रामानुज आचार्य त्यानंतर व चरक हे 3 प्रमाण मानतात. कोणकोणते, प्रत्यक्ष अनुमान आणि शब्द. त्यानंतर काय त्रिविध प्रमाण. त्यानंतर हे झालं की न्यायसूत्रात न्याय गौतम प्रत्यक्ष अनुमान उपमान आणि शब्द प्रमाण मानतात. तसंच काय चरकांनी आपण जे मागं पाहिलं होतं आप्तोपदेश प्रत्यक्ष अनुमान आणि युक्ती हे 4 मानतात. तर सुश्रुत कोण मानतात की सुश्रुत काय म्हटलंय की शब्दालाच फक्त आगम म्हटलंय ह्यांनी, की ह्या प्रमाणात शब्दाला फक्त आगम ही संज्ञा दिली. हे महत्त्वाचं, हे MCQ खूप महत्त्वाचं आहे की सुश्रुतांनी काय सांगितलं की शब्द जे प्रमाण होतं न्याय गौतमने दिलं ते शब्दालाच काय म्हटलं ह्यांनी आगम अशी संज्ञा दिली. त्यानंतर काय सांगितलं पंचविध प्रमाणमध्ये काय प्रत्यक्ष अनुमान उपमान आणि शब्द. त्यानंतर पण अर्थापती म्हणजे आता एक बघा की एकविध होतं त्यात प्रत्यक्ष आलं, द्विविध होतं त्यात प्रत्यक्ष प्लस शब्द आलं, त्रिविध होतं प्रत्यक्ष शब्द अनुमान फक्त अनुमान आलं. आता त्यानंतर चतुर्विध होतं प्रत्यक्ष अनुमान शब्द होतं, आता उपमान आलं. आता पंचविध प्रमाण होतं, पंचविध प्रमाणमध्ये काय आलं प्रत्यक्ष अनुमान उपमान शब्द आणि अर्थापती आलं फक्त. त्यानंतर षडविध प्रमाण आलं, षडविध प्रमाणामध्ये पंचविध प्रमाण आणि 6वं काय अनुपलब्धी आलं. त्यानंतर आता अष्टविध प्रमाण पाहत होतो आपण. अष्टविध प्रमाणमध्ये षडविध प्रमाण
व संभव आणि ऐतिहासिक म्हणून 8 प्रमाण सांगितले. आता 9वीत प्रमाणमध्ये कोणते? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी, संभव, ऐतिहासिक आणि चेष्टा हे 9वीत प्रमाण झाले. त्यानंतर 10वीत प्रमाणमध्ये 9वीत प्रमाण प्लस 10वे परिशेष असे प्रमाण मिळून 10वीत प्रमाण होते. आता काय सांगितलं खाली? 13वीत प्रमाणात 8वीत प्रमाणाचा समेश. आता काय म्हटलं? आप्त उपदेश प्रमाणात काय सांगितलं? ऐतिहासिक सांगितलं. ऐतिहासिक प्रमाणात समावेश होतो. तर प्रत्यक्ष प्रमाणात अनुपलब्धी व चेष्टा प्रमाणाचा समावेश होतो. तर अनुमान प्रमाणात उपमान, अर्थापत्ती, संभव, परिशेष आणि प्रतिभा या प्रमाणांचा समावेश होतो. अशा प्रकारे आपला हा पूर्ण चॅप्टर संपलेला आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण परीक्षा हा चॅप्टर संपलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बुद्धी आणि पुढं प्रमाण वगैरे पाहिलेलं आहे. तर कसं आहे की तुम्हाला लवकर व्हिडिओ मिळावा म्हणून माझा असा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तुमचं व्हिडिओ मिळावं, कारण की तुमच्या अभ्यासाला उशीर न होता तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागावं आणि लवकरात लवकर सिलेबस संपवून तुम्ही चांगल्या मार्कने ह्या विषय पास होऊन चांगल्या मार्क्सने उत्तम पास व्हावं. तर त्यासाठीच हे आजचा व्हिडिओचा हा प्रयत्न होता. तुम्हाला ह्या हायलाइटेड पॉईंट्समध्ये नोट्स देण्यात येत आहे इथून पुढे व्हिडिओमध्ये, कारण की तुम्हाला लवकरात लवकर तुमचा सिलेबस करू. जर तुम्हाला काही वाटत असेल की सर नोट्स वगैरे द्या आम्हाला, अशी व्हिडिओ नको, तर कॉमेंटमध्ये नक्की सांगू शकता. पण एक आहे फक्त तुमच्या भलाईसाठी, की कारण की लवकरात लवकर सिलेबस होईल. नोट्स मी तशा प्रकारे पण देऊ शकतो, पण ते व्हिडिओ लिहिण्यासाठी मग उशीर लागेल खूप असं होईल आणि ते सिलेबस आपला कव्हर व्हायचा नाही. तर चालतंय, भेटू मध्ये नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.